मित्रांनो नमस्कार. आज मी कोरेगाव तालुका जाम इथं आहे. जाम तालुका. शेतावरती आमचे मित्र आहेत शिवाजीराव माने, उद्योजक आहेत आणि त्यांच्या आव्याकडूची बाग मला तिसऱ्या वर्षामध्ये ही 3-3.5 वर्षाची बाग आहे. माने साहेबांनी ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी करोनाच्या संदर्भात त्यांचे चाललं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना काय रिकमेंड केलं होतं की आव्याकाडो. त्यांनी 2-3 झाडं लावली होती जी घराजवळ आहेत. तर त्याला आव्याकाडो आल्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतला की आपण मोठ्या प्रमाणात आव्याकाडोची लागवड करू. मग आम्ही कृषी विभागात असताना मग माझं भाग्य आहे की ह्या झाडाची लागवड माझ्या हस्ते झालेली आहे आणि सातत्यानं आम्ही 3 वर्ष माने साहेबांच्यावरती कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता ही 3 वर्षाची बाग आहे, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आणलेली आहे. त्यांनी जास्तीत जास्त शेणखताचा वापर करतात, जी आव्याकाडोसाठी आवश्यक बाग आहे. आता हे सुनील साहेब आहेत आमचे की जे इथं सगळे बाग बघतात. महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये मार्केटिंग खूप महत्त्वाचं आहे, कारण मार्केटिंगचं इनिशिएशन असेल तरच आपण हे करा. ती पूर्ण तयारी मी माने साहेबांच्यावर करतो आहे. आणि आता ही मला वाटतं 500-600 झाडं आहेत आणि त्यांनी आता नवीन झाडं लागवड पण इकडं केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं. तर ह्याच्यामध्ये देखील हे आहे, खूप चांगलं प्रॉमिसिंग क्रॉप आहे शेतकऱ्यांसाठी. आणि जर आपण विचार केला तर येत्या 4-5 वर्षामध्ये ह्या जो शेतकरी लागवड करेल आव्याकाडोची, तर त्याला खूप चांगल्या पैसे पद्धतीनं पैसे मिळू शकतात.